शिरूर नगरपालिकेतून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर येतोय। नगरपालिकेतील भ्रष्टाचार आणि अतिक्रमण विरोधात आवाज उठवणाऱ्या लहुजी शक्ती सेनेच्या महिला आणि कार्यकर्त्यांना तब्बल 4 ते 5 तास कडक उन्हात नगरपालिकेच्या गेटवर बसवून ठेवण्यात आलंय। प्रशासनाकडून दडपशाही पद्धतीने हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न झाला। कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली, पण प्रशासनाचा हा दबाव झुगारून या रणरागिणींनी आक्रमक पवित्रा घेतलाय। जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत एक पाऊलही मागे हटणार नाही आणि अधिकाऱ्यांना गेट बाहेर जाऊ देणार नाही असा इशारा थेट आंदोलकांनी दिलाय। या रणकंदनानंतर मुख्याधिकारी, विद्यमान नगरसेवक आणि सभापतींनी मध्यस्थीचा प्रयत्न केला, पण तो पूर्णपणे अपयशी ठरलाय। आता प्रश्न हाच आहे की शिरूरकरांच्या कर रूपी पैशांची ही उधळपट्टी आणि भ्रष्टाचार थांबणार की राजकीय दबावापोटी हे प्रकरण नेहमीप्रमाणे थंड बस्त्यात जाणार, याकडेच संपूर्ण शिरूरकरांचं लक्ष लागलंय। शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण, शिरूर। पश्चाताप झालाय अक्षरशः। हे काही माणसाचा प्रश्न त्यांनी सोडवलेला नाहीये। का प्रश्न सोडवलेला नाही? दलित आहे म्हणून आम्ही प्रश्न सोडवलेले नाहीत आमचे। सकाळपासून आमची कार्यकर्ता इथं विशुद्ध पडती, चक्कर येते, तिला काय होत नाहीये, म्हणजे त्रास होतोय, त्याचा दिलगिरी व्यक्त करत न करता साहेब घरी जातात। हे कोण आहेत नेमके? लोकप्रतिनिधी आहेत का? कोण आहेत हे? कुणाच्या सेवेसाठी बसलेले? मोठ्यांच्या सेवेसाठी बसलेले का गरिबांच्या सेवेसाठी बसलेले? कुणाच्या सेवेसाठी बसलेले? मुख्य अधिकारी साहेबांनी 8-10 दिवसापूर्वी एक न्यूजला एक मुलाखत दिली होती की बाबा जे नगरपालिकेची सदरवाची पाईपलाईन चोरीला गेलेली की बाबा त्याच्यावर कोणत्याही गोष्टीच्या ज्या नागरिकांनी जे आवाज उठवतात त्यांना एक कुठंतरी धमकी देण्याची त्यांनी एक कृत्य केली, त्याच्यावर कोणत्याही गोष्टीचा आवाज उठवू नका, सदरवाच्यावर कारवाई चालू आहे। मला एक उदाहरण, छोटंसं एक उदाहरण द्यायचं साहेब। आपल्या घरात जर एखाद्याची चोरी झाली आणि त्यांच्यावर कंप्लेंट केली तर आपण सतत पाठपुरावा करत असतो त्या गोष्टीचा पोलीस स्टेशनला। पोलीस प्रशासनाला नगरपालिकेनं 22/5/2026 रोजी जी कारवाई केली पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांनी आणि मुख्य अधिकाऱ्यांनी साहेबांची सही आहे, तर त्या मुख्य अधिकारी साहेबांनी त्याच्यावर पाठपुरावा का नाही केला, आमचं असं म्हणणं आहे। यामध्ये पोलीस प्रशासनाचा काही सहभाग असण्याची शक्यता आहे का, किंवा अधिकाऱ्यांचा काही सहभाग असण्याची शक्यता आहे? काय आरोप आहे तुमचा? नगरपालिकेनं दिसूनच येत नाही ना त्यांच्यावर जे आहे ना ठोस जी कारवाई आहे ना, जी ठोस कारवाई केलेलीच नाहीये व त्याचा पाठपुरावाही नगरपालिकेने घेतला नाही। जर पाठपुरावा घेतला असेल तर नगरपालिकेने दाखवून द्यावा। आणि पोलीस प्रशासनाला कन्फ्यूज केलेलं आहे, दिशाभूल त्यांनी केलेली, तर पोलीस प्रशासन नेमकं कारवाई करणार कोणावर? त्यांना सांगतात चोरी गेली, परत त्यांना सांगतात ते अज्ञात व्यक्तीने चोरी केली, मग नेमकं पोलीस प्रशासनाची दिशाभूल करतात का? काय एखाद्या जेव्हा ते फुलपगार असतील या दुसरे कॉन्ट्रॅक्टदार असतील व तिथे बिल्डर असतील त्यांच्यावर काही हे हातरून टाकण्याचं काम करतात का? ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।